म्हणतात आहे आम्ही तासाभरात जाणार आहे. पापड कधी होणार मग मला एकटीला करायला लागतात आहे का काय? हळू बाई मुलगा पुढशील माझा राग तिकडं घरी काढ आमच्यावर नाही. हाय एव्हरीवन, तुम्हा सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आज आम्ही काहीतरी करतोय मैत्रिणी मिळून. तर ते खाली बर्तन दाखवते बघा. तर आज आम्ही उडदाचे पापड बनवतोय आणि 2 वर्ष झालं मी उडदाचे पापड बनवण्याचा प्रयत्न करते आणि ते काही होत नाहीये कारण ह्यांच्यामुळं. ज्यावेळेसला मी डाळ घेऊन येते त्यावेळेसला ह्या गायब होतात. कारण गेल्या वर्षी असंच झालं, ह्यांनी काय केलं, मी डाळ घेऊन आले आणि सगळ्या सुट्टीला गेल्या. आणि ह्या वर्षी सुद्धा म्हणजे पापड अगोदरच व्हायला पाहिजे होते पण नाही झाले कारण सगळ्याजणी सुट्टीला गेल्या होत्या, मीही सुट्टीला गेले होते. आणि आम्ही सुट्टीवरून आल्याच्या नंतर आता पापड करतोय कारण उडदाच्या पापडांना जास्त ऊन लागत नाही म्हणून. आणि म्हणजे थोडेसे उन्हात ठेवले तरी चालतात आणि फॅन खाली वाळवले तरी चालतात. आणि आमच्या इकडे म्हणजे सातारा भागात जास्त पापड नाही बनवले जात, म्हणजे बनवतात पण जास्त नाही. आणि जळगाव धुळे साईडला खूप जास्त प्रमाणात उडदाचे पापड बनवले जातात. तेव्हा मला कळालं की बनवतात म्हणून. मग 2-3 वर्ष झालं मी कंटिन्यू बनवते पण गेल्या वर्षी नाही जमलं मला बनवता कारण मैत्रिणींमुळं आणि मलाही वेळ मिळाला नाही गेल्या वर्षी त्यामुळं. आणि आत्ता सगळ्या आलो आहे सुट्टीवरून आणि आत्ता आम्ही बनवतोय पापड कारण आमचं पण पोस्टिंग झाले आणि जायच्या अगोदर मी ह्यांच्याकडून पापड घेतल्याशिवाय जाणारच नव्हते. पापड तर चला पापड दाखवते कसे करतोय ते. लड्डू लड्डू इकडे पाहिजे. कसं केलं? कसं केलं? अशी करते का मी? काय देऊ? सगळ्यात जास्त पापड ह्या दोघींना छान येतात आणि ह्यांना येतात. ह्या दोघी आहे ना जळगाव साईडच्या आहेत त्यामुळे ह्यांना चांगलं ट्रेनिंग आहे. आम्ही नवीन खेळाडू आहे ह्याच्यात आज आम्ही बनवणार आहे. आमचे पापड पातळ होत नाहीत. हा ना, ताई तू जळगावची आणि सती ताई तू ते लक्षातच राहतंय. प्रियांका तू सांग. MH 11 सातारा. आम्ही दोघी पण महाराष्ट्रात आहे तेच मोठं सगळे. लड्डू काय करतोय? कुठे पापड दिसतोय का तुला? कुठे पापड दाखव ना. गायब आहे पापड. टाइमपास करायचा नाही, मम्मीला काम करून द्यायचं का? तू काम करू लागणार आहे? तू पण काम करणार आहे का? इतकी खुशी कशाची आहे? कुणी आणली? तुम्ही चॉकलेट देणार का मला? मी म्हणूनच आलो म्हणा. चॉकलेट द्या मला. जोरात बोल ना जरा, ते ऐकायला तर आलं पाहिजे तुझं काय बोलतोय ते. स्वाती आंटीनी चॉकलेट. स्वाती आंटीच्या घरचे कोणी पापड येते? आंटीच्या घरचे आपण त्यांच्या घरी आलोय आज खायला. हा त्यांना सांगा आणायला. आणली का विचार? तू आणा आंटी, तुम्ही आणा म्हणा. तुमचे पापड आहे ना म्हणा. सांग जोरात सांग. केक बनव. जोरात सांग, एवढं आम्ही बोलतो का? केक बनव म्हणा. केक बनवू? मग सगळे माझे पापड बनवू लागा तू. हो म्हणा. हो बर, छान केक बनवते. असा जसा तू पापड लाटतोय ना, जो पापड नाही तसाच केक बनवणार मी. मारून दाखव. लड्डू इतक्या वेळ तुझा आवाज नाही आला. इतक्या वेळ नाटक करत होता का आवाज नसल्यासारखं? लड्डू चॉकलेट लपून ठेवलं. दे ना लड्डू, मला दे. माझी बाई चॉकलेट आणलंय तू? आम्ही एकला फुल होणार आहे. तू गायब होणार आहे पापड लाटायच्या अगोदर. मग काय? गो असे अजून कितीतरी येत असे. आता त्याशी इतिहास हो इतिहास तुलाच लागतो. पीठ जास्ती आहे, ह्याच्यापेक्षा जास्त पीठ आहे. आम्ही पीठ घेऊन बसलोय आणि ही गायभूती हिच्यासाठी थांबलोय आम्ही कारण महत्वाचं काम कशात पण असू दे. महत्वाचा हातोडा घेऊन ती येणार होती हे ठोकायला आणि म्हणून थांबलो होतो आम्ही सगळे. बस ना बाय, मांडीवर बस. ये
तुला लय खुशी झाली. सगळ्या लवकर आल्या होत्या आणि हातोडा हिच्याकडे होता आणि हे पीठ मऊ केल्याशिवाय लाटता येत नाहीये आणि हीच गायब होती. आणि आता ह्या म्हणतात आहे आम्ही तासाभरात जाणार आहे. पापड कधी होणार मग मला एकटीला करायला लागतात आहे का काय. हळू बाय मुलगा पुढशील माझा राग तिकडे घरी काढ आमच्यावर नाही. सगळा राग घरी ठेवायचा. थोडं थोडं करूयात आहे. पापड बनवण्यासाठी मी पीठ सकाळी 7 वाजता मळून ठेवलं होतं आणि 11:30 ते 12च्या दरम्यान आम्ही पापड बनवायला सुरुवात केली. पापडाचं पीठ मळताना चांगलं घट्टसर मळायचं. जर पातळ पीठ झालं तर त्याचे पापड व्यवस्थित बनवता येत नाहीत आणि पोळपाटाला चिकटतात. जास्त पीठ ह्याच्यासाठी यूज केलं जात नाही. म्हणजे जास्त ह्याच्यावरती जर पीठ लावलं तर पांढरे शुभ्र असे पापड दिसतात आणि त्याच्यानंतर जास्त दिवस ते टिकतही नाहीत पीठ लावल्यामुळं. आणि तेल लावूनही हे पापड लाटले जात नाहीत कारण तेलाचा तसाच वास येतो म्हणून. 3 किलो मी इथं घेतलं होतं उडदाची डाळ आणि पावशर घेतली होती मुगाची डाळ. कुणी फक्त उडदाच्या डाळीचंच बनवतं पण मी पावशर इथं मुगाची डाळ पण ॲड केली. चांगलं स्वच्छ त्याला धुवून कोणी वाळवतं पण मी असंच फक्त पुसूनच ते दळून आणली होती गिरणीतून. बारीकसर दळून देतात ते आपल्याला पाहिजे असं. आणि त्याच्यातलं मी अर्धा किलो पीठ असंच ठेवलं होतं कारण हे पापड बनवण्यासाठी पीठ पण लागतंय म्हणून. मैत्रिणी खूप सगळ्यात चांगल्या आहेत कारण त्यांच्यामुळंच हे पापड बनवायला घेतले. मला वाटत होतं ह्या वर्षीसुद्धा माझे पापड होत नाहीत पण ते झाले. मी तर बनवतच नव्हते पण शेवटी सगळ्या सुट्टीवरून आल्याच्या नंतर म्हटलं चल तुला बनवू लागतो, तुझे पापड होऊन जातील आणि पुढच्या वर्षी आम्ही तुझ्याबरोबर नाही आहे तर ह्या वर्षी तू भरपूर सारे पापड बनवून घे. आणि गेल्या वर्षीसुद्धा काय झालं, पापड न बनवल्यामुळे माझ्याकडे पापडच नव्हते पण सगळ्यांच्या घरून माझ्यासाठी पापड आले आणि अख्खं वर्ष पापड खाल्ले. इतके जास्त पापड यांनी सगळ्यांनी मिळून दिले होते मला. साधनाच्या घरून, प्रियांकाच्या घरूनसुद्धा पापड आले होते, त्यांनी मला तसेच दिले होते. म्हणून काय असं जास्त वाटलं नाही. पण आता असं वाटत होतं की ज्यावेळेसला वरण भात आपण बनवतो त्यावेळेसला उडदाचे पापड खायला खूप जास्त छान लागतात. विकतच्या पापडापेक्षा हे पापड खूप जास्त चांगले लागतात. म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करते. आणि हे पापड बनवायला मेहनतीचं काम आहे. पीठ चांगलं मळलं नाही तर हे पापड व्यवस्थित म्हणजे बनतच नाहीत. आणि हे लवकरच व्हायला पाहिजे होते पापड. उशीर झाला आम्हाला बनवायला, सुट्टीवरून आल्याच्या नंतर आम्ही बनवतोय. पण मला असं वाटलं की ह्याच्यासाठी जास्त उन्हाची गरज नाही आहे, फॅनखालीही हे सुकून जातात म्हणून मी बनवायला घेतले. आणि ही माझी मैत्रीण आहे ना, 2.5-3 किलो पीठ इतकं जास्त त्याला असं म्हणजे नाही का सॉफ्ट करावं लागतं, हात दुखून येतो. मी तिला म्हणत होते मी करते तर तिनं मला बिलकुलच करून दिलं नाही. ती म्हणत होते राहू दे मी करते म्हणून. सगळं पीठ तिने सॉफ्ट केलं आणि हे खरंच मेहनतीचं काम होतं. आणि आम्ही सगळे म्हणजे ना पापड पण बनवतो आणि हसी मजाकमध्ये 2-2.5 तास कुठे निघून जातात काय माहिती. जर एकटीने हे पापड बनवायला घेतले असते तर दिवस पुरला नसता. आम्ही सगळ्यांनी मिळून 2 ते 2.5 तासात 2-2.5 किलोचे पापड बनवूनही घेतले. 2.5 किलोचे म्हणजे ह्यातलं अर्धा किलो पीठ मी असंच ठेवलं होतं आणि ते जास्त झालं. मला असं वाटलं की वेस्ट गेलं जे पीठ ठेवलं होतं ते. आणि पापड किती जास्त पातळ लाटलेत मैत्रिणीनं बघू शकता. इथं थोडेसे पांढरे दिसतात आहे पापड तुम्हाला. आणि एकाच्या एकवर फक्त कोपरा असा टाकला ना की मग पापड असे म्हणजे गोळा होऊन येत नाहीत. पापड फॅनखाली सुकायला ठेवले होते आणि जसे होतील तसे त्याच्यावरतीच पापड टाकत होते. त्याच्यानंतर म्हटलं चला एक ब्रेक घेऊया आणि ब्रेकमध्ये चांगलं काहीतरी मला बनवायचं होतं मैत्रिणींसाठी. मी हे अगोदरच बनवून ठेवलं होतं. बदाम शेक बनवला होता, थंड थंड होता आणि खूपच जास्त छान झाला होता. मैत्रिणींनाही खूप जास्त आवडला. असंही माझ्या घरी काय कार्यक्रम असेल तर मी बदाम शेक करतेच म्हणून त्यांना आवडतो हे मला अगोदरच माहिती होतं. म्हणून मग ह्या वेळेस पण मी ठरवलं की चला बदाम शेकच बनवूया. सकाळी सकाळी बनवून ठेवला ज्यावेळेसला मी पीठ मळलं आणि त्याच्यानंतर लगेच बदाम शेक बनवायला घेतला कारण थंड बदाम शेकच चांगला लागतो. माझ्या सगळ्या मैत्रिणींच्या घरूनच पापड बनवून येतात त्यांच्यासाठी. गावाकडे सुट्टी त्यांच्याकडे बनवले जातात पण आमच्याकडे खूप जास्त शेती, पोल्ट्री फार्म आणि गाई म्हशी असल्यामुळे आमच्या आईवडिलांच्याकडे खूप जास्त काम आहे. आईला वेळ मिळत नाही पापड बनवायला म्हणून मीच पापड बनवते आणि आईसाठी घेऊन जाते. फक्त दरवर्षी आमच्याकडे कुरवड्या बनवल्या जातात आणि आईकडून मी कुरवड्या घेऊन येते आणि पापड मी घेऊन जाते असं. दुसऱ्या दिवशी 20 ते 25 मिनटासाठी मी उन्हात हे पापड ठेवले होते. उन्हात पापड ठेवल्यामुळे आहे ना चांगले सुकतात आणि 2 वर्षही हे खराब होत नाहीत. जास्त वेळ ठेवायचं नाही, नाहीतर या पापड म्हणजे पापड आहे ना तुटून जातात, लगेच तुकडे पडतात ह्याचे. आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा.